शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज. सरकारची ही जबरदस्त योजना खात्यात जमा होणार 36,000 रुपये. आता देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सरकारने पीएम किसान मानधन पेन्शन योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबत जोडलेले आहेत आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहेत. आता याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊया. आता यामध्ये काय काय बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. पीएम किसान योजनेशी जोडलेली पेन्शन योजना आता उपलब्ध असेल आणि 60 वर्षानंतर दर महिन्याला या ठिकाणी 3,000 रुपये असे एकूण दर वर्षाला 36,000 रुपये या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर नोंदणीसाठी कोणते अतिरिक्त कागदपत्रे या ठिकाणी लागणार नाही आणि नोंदणीसाठी फक्त सार्वजनिक सेवा केंद्रात या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तुम्ही आधीच पीएम किसान योजनेत नोंदणी करत असाल तर तुम्हाला सरकारच्या आणखी एका उत्तम योजनेचा लाभ घेता येणार आहे. सरकारने पीएम किसान मानधन योजना त्याचबरोबर पीएम किसान योजनेसोबत जोडलेली आहेत. म्हणजे तुम्हाला पेन्शन मिळवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे द्यावी लागणार नाही. या योजनेअंतर्गत जे शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या वृद्धापकाळामध्ये दर महिना या ठिकाणी 3,000 रुपये, दर वर्षाला 36,000 रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना खिशातून 1 रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतच शेतकऱ्यांना 6,000 रुपये दर वर्षाला दिलं जातात. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता वयोमर्यादामध्ये तुम्हाला कशा प्रकारची वयोमर्यादा लागणार आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वय हे 18 ते 40 वर्षादरम्यान असणे गरजेचे आहे. या योजनेत एकदा नोंदणी केल्यानंतर त्यानंतर वर्ष या ठिकाणी 60 वर्ष होईपर्यंत जे आहे तुमचे जर वय 60 झाले तर त्यानंतर मात्र तुम्हाला दरमहा 3,000 रुपयांचा पेन्शन तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याचाच अर्थ असा की एका वर्षामध्ये तुम्हाला 36,000 रुपये मिळतील. हे पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर सरकार तुम्हाला एक विशेष पेन्शन ID सुद्धा देणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे नोंदणी कशी करायची. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर जवळच्या सार्वजनिक केंद्रामध्ये तुम्हाला जावे लागेल. तेथे त्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला घ्यावा लागेल आणि सार्वजनिक सेवा केंद्र ऑपरेटर तुमच्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन फॉर्म भरेल आणि एक ऑटो डेबिट फॉर्म सुद्धा भरला जातो आणि जेणेकरून मासिक योगदान थेट बँक खात्यातून कापले जाईल. जर तुम्ही आधीच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला ही योगदान रक्कम मदतीमधून आपोआप कट होतील. आता या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे. पीएम किसान योजनेच्या पैशातूनच तुम्हाला पेन्शन मिळणार आहेत आणि या पेन्शन योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून 1 रुपया सुद्धा द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर बघितलं तर जर तुमचं वय हे 40 वर्षाच्या वर्षापर्यंत असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे दर महिन्याला 200 रुपये या ठिकाणी जमा करावे लागतील. म्हणजे तुम्हाला वर्षाला 2,400 रुपये जमा करावे लागतील आणि हे 2,400 रुपये तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी रकमेतून या ठिकाणी भरू शकता आणि जे वर्षाला 6,000 रुपये पीएम किसान सन्मान निधीतून मिळतात त्यामधून जर आपण 2,400 रुपये वजा केले या ठिकाणी या पेन्शनसाठी भरले तर तुम्हाला उर्वरित 3,600 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केले जातात. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी दुहेरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे आहेत या ठिकाणी फायदा होणार आहे आणि लवकरच या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतीही शेवटची तारीख नाही. त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या CSC सेंटरला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा, ऑटो डेबिटचा फॉर्म भरा आणि लगेच या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.